नमस्कार. मी प्रियांका आणि आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी इथे मी एकदम बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही रवा वापरू शकता, पण जास्त जाड रवा वापरायचा नाही, नाहीतर लाडू कठीण होतात. आता हा रवा आपण एका जाड कढईमध्ये, शक्यतो जाड कढईच वापरायची, नाहीतर रवा जास्त भाजू शकतो. जाडसर कढईमध्ये थोडंसं तूप घालून हा रवा आपण छान भाजून घेणार आहोत. इथे मी रवा भाजण्यासाठी 4 चमचे तूप वापरलेला आहे. तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता. शक्यतो रवा भाजताना कमीच तूप वापरायचं. नंतर पाक बनवताना त्यामध्ये 2-3 चमचे तूप घातलं ना की त्याचा स्वाद छान येतो. एक 2 मिनिटं तूप चांगलं वितळवून किंवा गरम करून घ्यायचं. नंतरच त्यामध्ये रवा घालायचा. तूप थोडंसं गरम झालंय. आता यामध्ये रवा घालूया आणि छान भाजून घेऊया. आता रवा भाजताना एकसारखा रवा हलवून भाजून घ्यायचा, नाहीतर एका साईडनं कमी एका साईडनं जास्त असा रवा भाजला जातो. एकसारखा कलर येत नाही. एक 15 मिनटं झालेली आहेत. मी रवा भाजते. तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे रव्याला. आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचा. आता आपण एका भांड्यामध्ये हा रवा काढून घेऊया. आपला रवा आता छान भाजून झालेला आहे. आता आपण पाक बनवायला घेऊया. इथे मी 1 किलो रव्यासाठी साधारण 750 ग्रॅम म्हणजेच 3 पावशेर एवढी साखर घेतलेली आहे. 1 किलो रव्याला साधारण 3 पावशेर साखर लागते. आता मी यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घालणार आहे. जास्त पाणी इथे घालायचं नाही. जेवढी साखर बुडेल एवढंच पाणी आपण घालायचं आहे. जास्त पाणी वापरायचं नाही.
एक 15 मिनिट झालेले आहेत. मी पाक शिजवून घेतला. आता आपला पाक परफेक्ट झाला आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2-3 ड्रॉप पाक टाकायचा आणि त्याचे जर अशी गोळी तयार होत असेल तर आपला पाक परफेक्ट झालेला आहे. नाहीतर तुम्ही असं होत नसेल तर एक 5-6 मिनिट आणि पाक शिजवून घेऊ शकता आणि नंतर चेक करू शकता. आपला पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेलची पूड, ड्रायफ्रूट घालू शकता. आता यामध्ये 1 चमचाभर तूप घालू. तुम्ही रवा भाजताना जर जास्त तूप वापरले असेल तर हे पाकामध्ये तूप घालायची काहीच गरज नाही. इथे मी कमी तुपामध्ये रवा भाजला आहे, त्यामुळे इथे छान तुपाचा वास येण्यासाठी मी इथे 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आता यामध्ये आपण हळूहळू रवा घालून सगळं मिक्स करून घेऊया. हळूहळू रवा घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त गाठी होऊन द्यायच्या नाही. आता राहिलेला सगळा रवा घालून आपण छान एकजीव करून घेऊया. आता सगळं मिक्स केल्यानंतर एकदम थोडंसं पाणी घालून छान मिक्स करायचं आणि एक 15 मिनिट हे झाकून ठेवायचं, म्हणजे आपला रवा चांगला पाकामध्ये मुरतो किंवा फुगतो. एक 15 मिनिट झालेले आहेत. मी झाकून ठेवलं होतं. आता आपण लाडू वळायला घेऊया. अगदी सगळाच रवा एकदम काढून घ्यायचा नाही बांधायला लाडू. जसे आपले लाडू बांधून होतील तसं हळूहळू थोडा थोडा रवा घेऊन आपण लाडू वळायचे. एकदम सगळा रवा घेतला तर नंतर हळूहळू जसं जसं ते रवा गार होईल तसे ते लाडू वळत नाहीत. म्हणून थोडं थोडं घ्यायचं आणि तेवढेच लाडू वळून घ्यायचे. लाडू वळायच्या आधी जर रव्यामध्ये गाठी झालेल्या असतील तर त्याआधी हाताने छान फोडून घ्यायचा. रवा एक जीव चांगला सुट्टा सुट्टा करायचा, नंतरच लाडू वळायला घ्यायचे. तुम्ही यामध्ये लाडूमध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट, बदाम, काजू वापरू शकता. इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती इझिली एका हाताने सुद्धा लाडू वळला जातोय छान.
आता याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा.